जी आपल्याला माहिती देते। शेगावला आल्यानंतर सर्वात पहिला भाविकांना ओढ असते ती गजानन महाराजांच्या दर्शनाची। महाराजांचे दर्शन झाल्यानंतर तुम्हाला शेगावमध्ये काय काय पाहण्यासारखे ठिकाण आहे याचा एक सविस्तर व्हिडिओ माझ्या YouTube चॅनलवर तुम्हाला पाहता येईल। नमस्कार, मी सुवर्णा आज आलेले आहे शेगावमध्ये असलेले सिद्धपीठ श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरमध्ये। इथे तुम्ही जर कारने येत असाल तर त्याचा मॅप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। आता पाहूया इथे येण्याचा सेकंड ऑप्शन, ज्यामध्ये शेगावच्या कोणत्याही भक्तिनिवासमध्ये जर तुम्ही राहत असाल तिथून तुम्हाला शेगाव ट्रस्टच्या या फ्री बस सुविधा उपलब्ध आहेत। आम्ही सगळ्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि जवळ असलेल्या भक्तिनिवासमध्ये या फ्री बस सेवेचा आम्ही सुद्धा लाभ घेतला आणि यामध्ये शेवटचा स्टॉप होता आनंद विसावा। इथून पुढचा प्रवास तुम्हाला रिक्षाने करायचा असतो। रिक्षावाले तुम्हाला आनंद सागर आणि महालक्ष्मीच्या मंदिरच्या दर्शनाचे 2 तासाचे 300 ते 400 रुपये चार्ज घेतात। इथे तुम्ही बार्गेनिंग सुद्धा करू शकता, हे सगळं तुमच्यावर डिपेंड आहे। मी फक्त महालक्ष्मीचे मंदिर करून इथे सोडण्याचे चार्जेस 200 रुपये दिलेले आहेत। आता राहिला प्रश्न तो आनंद सागरचा, तर आनंद सागर आज सुद्धा बंदच आहे, पण सुरुवातीला असलेले 2 मंदिर तिथे आपल्याला पाहता येतात आणि दर्शन सुद्धा घेता येतं। चला तर मग आता आपण निघूया मंदिराकडे। या मूर्तीची स्थापना आता कधी केली आहे तुम्ही? 27 जानेवारी। मूर्तीचं असं आहे की मूर्ती प्रकट झाली किंवा स्थापित केलेली आहे, स्थापना केलेली त्या मूर्ती। पण ती मूर्ती कुठून मिळाली काय नाही याचा इतिहास माहिती आहे, पण अद्भुत मूर्ती आहे। पण अशी नवीन कुठून मिळत नाही बाजारामध्ये कुठे, तर ती त्याची प्राणप्रतिष्ठा नाशिकच्या पोपट गुरुजींच्या असते त्याची करण्यात आली। अक्षर भगवंताचे गुरुजी होते। 7 दिवस हा सोहळा चालला आणि 5 दिवसापूर्वी ज्यांच्या वेगवेगळे संस्कार करण्यात आले। जलादिवास, धान्यदिवास, पुष्पादिवास, फळादिवास आणि असं करून प्राणप्रतिष्ठा 27 तारखेला। मूर्तीमध्ये काही वेगळे पण आहे जे तुम्ही सांगताय? हां, आता मूर्ती म्हणजे कशी विष्णू आणि लक्ष्मीचं स्वरूप या मूर्तीमध्ये दिसतं। कारण विष्णूने हातामध्ये घेतलेला वज्र त्याच्या उजव्या साईडला या साईडला आणि डाव्या साईडला लक्ष्मीच्या कलश आणि कमळ धारण केलं। 4 हाताची मूर्ती, अखंड मूर्ती। आणि ही मूर्ती गंडकी नावात गंडकी नदीमध्ये जे दगड निघतात त्या दगडापासून
तो हा दगड वेगळा असतो. बरं, आणि ह्याची सजावट महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूरची जी महालक्ष्मी आहे तिचं स्वरूप दाखवलं गेलं. आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या स्वरूपानुसारच इथे सगळे संस्कार करतो. साडी वगैरे मेकअप तिचा किंवा शृंगार जो काही आहे त्या स्वरूपाचा की जेणेकरून तशी दिसायला हवी, लक्ष्मी वाटली पाहिजे. शेजारी तुम्ही काही मूर्ती ठेवल्यात, हे लक्ष्मीचं पूर्ण म्हणजे लक्ष्मीचा परिवार आहे. एक तर कुबेर सरस्वती आणि गणपती आणि हत्ती 2 गज, आणि त्याच्यानंतर बाजूला जे वरती ठेवले आहे तिचे पताका आहे, ध्वज पताका. तुम्ही तिरुपती बालाजीला वगैरे बघाल तर त्या टाईप मध्ये तुम्हाला तसं पताका वगैरे मिळतात. तुम्ही बाहुबली सिनेमा वगैरे होता त्याच्यामध्ये पण असं दाखवलेलं होतं ते बघा, इकडे शंख, तिकडे ध्वज पताका दिसला वरती ठेवले. आणि हे लक्ष्मीचा परिवार आहे पूर्ण, सरस्वती लक्ष्मी. खाली ठेवलेलं श्रीयंत्र लक्ष्मी, श्रीयंत्रावर कुंकुमाचार्य आम्ही बनतो. खूप छान माहिती दिली गुरुजी. आपलं नाव सांगता का? मोहन मधुकर उमरसकर. देवीच्या दर्शनानंतरच उजव्या हाताला आपल्याला कुबेराची खूप सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते. आणि तिथूनच आता आपण जाऊया 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्यासाठी. ह्याची संपूर्ण माहिती गुरुजी आपल्याला सांगतील. स्वरूप दिलं असं जुनं मंदिर, तसं हेमाडपंथी मंदिर असतं ना तसं दिसायला हवं म्हणून तसा लुक त्याला आपण देण्यात आला. पहिलं जे ज्योतिर्लिंग आहे हे सोरठी सोमनाथ, सोमनाथचं आपण इथे ठेवलं. पहिले तिथूनच येतं ते 12 पैकी. तर पहिलेच स्थापना ही झालेली आहे. दुसरं वरती आपण स्फटिकाचं ज्योतिर्लिंग ठेवण्यात आलेलं आहे. बघा हे भक्तांना जास्तीत जास्त प्रकारची ऊर्जा प्राप्त व्हावी या उद्देशाने आपण इथे ते स्फटिकाचं आणलेलं आहे. आणि हे दुसरं जे आहे मल्लिकार्जुन, ही मूर्तीच्या शेजारी हे जे नागदेवतांचं केलंय ते खूप सुंदर आहे. हे नागदेवतांचं आहे आणि शंकराची पाषाणाची मूर्ती आहे. आणि त्या मूर्तीच्या खाली जे ठेवलेलं आहे हे मर्क्युरी म्हणजे पाऱ्याचं ज्योतिर्लिंग. पाऱ्याचं ज्योतिर्लिंग फक्त एकच आहे आपल्या इथे परळी वैजनाथला. आणि त्या पाऱ्याचा विषय असा आहे की त्याचा जर अभिषेक आपण केला तर अभिषेकाचं तीर्थ सुद्धा आपल्याला पिता येत नाही, त्यांनी म्हणजे आपल्याला हे होऊ शकतं. म्हणून आपण ते तीर्थ वेगळं ठेवतो. छोटं आणलं ते मोठं आणलं, लोक त्याला पाणी टाकतात, दर्शन घेतात, तसं काही घटना होऊ नये म्हणून आपण ते छोट्या स्वरूपात ठेवलं. बरं, हे तिसरं ज्योतिर्लिंग आहे. तिसरं ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन. बरोबर. बरं, याच्यानंतर आपण हे रुद्राक्षाचं ज्योतिर्लिंग आहे. 1001 रुद्राक्षाचं एकत्र करून त्याचं आपण हे रुद्राक्षाचं ज्योतिर्लिंग आणलेलं आहे. त्याच्यानंतर हे उज्जैन महाकाल. हे उज्जैन महाकाल ब्रह्म ज्योतिर्लिंग. हा म्हणजे 12 ज्योतिर्लिंगामध्ये याचा काही विषय नाहीये. भक्तांना ऊर्जा प्राप्त व्हावी जास्तीत जास्त, ज्याला ध्यान साधना मेडिटेशन जे लोक करतात त्यांना हे ज्योतिर्लिंग फार आवश्यक आहे. एक सारखं जर बघितलं तर आपल्याला त्याच्यामध्ये एक लाईन तुम्हाला अशी नजर लागते आणि असा प्रकाश दिसतो. जर तुम्ही एक सारखं बघितलं तर अगदी बरोबर. ओंकारेश्वर. आणि वरती आपण एक जे ठेवलेलं म्हणजे गायीच्या मुखातून निघालेलं जल त्या पूर्ण ज्योतिर्लिंगावर येत असतं. पण आता काही कारण असतो ते पाणी बंद आहे. त्यानंतर हे केदारनाथ, त्याच्या शेजारी आहे केदारनाथ. भीमाशंकर. आता इथे कोणते कोणते ज्योतिर्लिंग आहे? हे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग. नंतर बाजूला त्र्यंबकेश्वर आहे नाशिक जवळ, ते ज्योतिर्लिंग. आणि हे परळी वैजनाथ. त्याच्या नाकातून पूर्ण असं पाणी येतं. त्याला पाईप लावलेलं. आणि हे आहे अर्धनारी नटेश्वर. म्हणजे शंकर आणि पार्वतीचं जे अर्धनारी नटेश्वरचे स्वरूप आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इकडे शंकर आणि इकडे पार्वती आहे या साईडला. ठेवताना थोडं त्यांना हे झालं, पण असं प्रकारचं हे. हे आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग. रामेश्वर.
जे प्रभू रामचंद्राने लंकेला जाताना स्थापन केलं होतं रामेश्वर, हे ज्योतिर्लिंग. बरोबर. रामेश्वरच्या बाजूला घृष्णेश्वर. प्रत्येक पिंड एक वेगवेगळं स्वरूप दाखवते. ओरिजिनल जसं तिथे जसं आहे तेच त्या टाईपची पिंड आहे. बरोबर. जसं तुम्हाला घृष्णेश्वरला जी पिंड प्रत्येक पिंड एक वेगळं स्वरूप आहे. हे सुद्धा आणि त्याचा हो हे बघा, याच्यात सुद्धा आता गंध लावलेला आहे, पण इथून सुद्धा अशी ऊर्जा प्राप्त होते बघा. इथून तसं लिंगच तसं ते तयार केलेलं आहे. हो. हेही मेडिटेशनच दिसतंय. बरोबर ना, ऊर्जेचं एक साधन. म्हणजे आपण 21 ज्योतिर्लिंग असे आणलेले आहे. आता हे जे आहे हे द्विनेत्र ज्योतिर्लिंग आहे. याच्यामध्ये बघा आता हे कुंकू लावलं आहे की नाही, इथे बघा तुम्हाला असं हे इथे दिसतं गोल. हो. हे आणि हे चंद्राची कोर आहे बघ. हे म्हणजे वरती त्रिकाल आहे, असं चंद्र बसलेला आहे. आणि इथून ध्यान लागतं, इथून ध्यान लागतं सगळं. असं असं असा प्रकाश तो कमी जास्त होतो. म्हणजे एकटक जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला नक्कीच दिसतं. आणि हे बघा, हा एक डोळा आणि इथे एक दुसरा डोळा आहे. द्विनेत्र म्हटलं याला. इथे पण एक आहे, हे आहे पशुपतीनाथ. हो, ही मूर्ती खूप छान आणि रेखीव आहे. पशुपतीनाथ म्हणजे हे पूर्ण ज्योतिर्लिंग आहे. अर्ध केदारेश्वर तर पशुपतीनाथ अर्ध आहे. म्हणजे 12 ज्योतिर्लिंगामधलं शेवटचं. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप मोठा असल्या कारणाने इथे आपल्याला साईबाबांचे, गणपतीचे मंदिर सुद्धा पाहायला मिळते आणि लहान मुलांसाठी छोटे छोटे ऍक्टिव्हिटी गेम्स सुद्धा पाहायला मिळतात. काय मग, कशी वाटली तुम्हाला आजची माहिती? ह्या व्यतिरिक्त शेगावची तुम्हाला कोणतीही माहिती हवी असली तर माझ्या YouTube चॅनलला तुम्ही पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला माझे चॅनल सबस्क्राईब करायला लागेल आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लवकरच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये.